मतदारसंघातल्या अनेक मंदिरांमध्ये अनेक कार्यकर्त्यांच्या घरी माझा मुक्काम झालेला आहे. मोठे आमदार आमच्या घरात चक्क मुक्कामासाठी येणार आहेत, ते आम्हालासाठी जरा धक्का बसला. प्रत्येक प्रभागामध्ये माझा मुक्काम येत्या 30 तारखेपर्यंत असेल. आम्ही टीव्ही मध्ये जास्त करून पाहत होतो ना, त्यांचा मुलगा त्यांचा आज आमच्या घरी आलं, हेच महत्वाचं होतं. आम्ही गॅरेज लाईनलाच मी राहिलोय, त्यांचं पै आमच्या घरी लागले, हेच महत्वाचं होतं. थोडीशी माझी राहण्यामुळे त्यांची कौटुंबिक अडचण झाली असावी. एक मुक्काम सामान्य जनतेच्या घरी. आमदार रोहित पाटील यांचा अनोखा उपक्रम. लोकशाहीत मतदाराला राजा मानलं जातं, पण निवडणुकांनंतर हाच मतदार राजा सामान्य नागरिक होतो आणि स्वतःच्या अडीअडचणी प्रश्नांसाठी सुरू होते याच सामान्य माणसाची ससे होलपट. आपल्या मतदारसंघातील याच सामान्य माणसाचे प्रश्न आणि अडीअडचणी जाणून घेण्यासाठी तासगाव कवठे महांकाळचे आमदार रोहितदादा पाटील यांनी चक्क एक मुक्काम सामान्य कुटुंबाच्या घरी हा उपक्रम केला. महाराष्ट्राच्या राजकारणात साध्या राहणीसाठी लोकमानसात परिचित असलेल्या माजी गृहमंत्री आराराबा पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांनी हा वेगळा उपक्रम राबवलाय. तासगाव शहराच्या आरवडे रोड येथील गॅरेज मिस्त्री जावेद सय्यद यांच्या छोट्या घरी त्यांनी मुक्काम केला. सामान्य कुटुंबात राहून लोकांचे प्रश्न आणि अडीअडचणी जाणून घेण्याचा रोहित पाटील यांचा हा उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आहे. साधीर आणि उच्च विचारसरणी ज्यांनी आपल्या कृतीतून संपूर्ण महाराष्ट्राला एक आदर्श निर्माण करून दिला. नेहमीच साधे राहण्यासाठी परिचित असलेले आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेले स्वर्गीय आराराबा पाटील एक राजकारणातलं स्वच्छ व्यक्तिमत्व. अगदी त्यांच्या पावलावरती पाऊल टाकून त्यांच्या विचाराचा आणि कार्याचा वारसा घेऊन पुढे चाललेत ते तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित दादा पाटील सामान्य जनतेमध्ये किंवा मतदारांच्या घरी करण्याचा एक उपक्रम राबवला आणि त्या उपक्रमाचं संपूर्ण स्तरातून आता स्वागत होत आहे. रोहित दादा पाटील यांनी चक्क आपल्याच मतदारसंघामध्ये तासगाव शहरातील एका प्रभागामध्ये रात्रीचा मुक्काम केला. सामान्य जनतेच्या घरामध्ये राहून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्याचा हा त्यांचा प्रयोग कसा वाटला, भेटूया आपण आमदार रोहित दादा पाटील यांना. मंडळी नमस्ते, महाराष्ट्र मराठी न्यूज मध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण आलो आहोत तासगावमध्ये. तासगाव कवठेमहांकाळ विधानसभाचे आमदार रोहित दादा पाटील यांनी चक्क त्यांच्या मतदारसंघामध्ये तासगाव शहरातील एका सामान्य कुटुंबामध्ये आजचा रात्रीचा मुक्काम केला. या मुक्कामाच्या अनुषंगानं मुक्काम का केला किंवा याच्या पाठीमागची नेमकी काय करण्यात किंवा त्यांना एकूण या मुक्कामामध्ये काय अनुभव आला हे जाणून घेण्यासाठी आपण त्यांच्यासोबत आलो. दादा, हा आपला रात्रीचा मुक्काम झाला एका घरामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये, काय अनुभव आला याच्यामध्ये? मुळात कर्तव्य यात्रेदरम्यान मतदारसंघातल्या अनेक मंदिरांमध्ये अनेक कार्यकर्त्यांच्या घरी माझा मुक्काम झालेला आहे आणि आज तासगाव शहरातली निवडणुकीला सामोरं जात असताना थोड्याशा रात्रीच्या उशिराच्या बैठकी तब्येती खालावली असल्यामुळे माझ्या सहकाऱ्यांचं सगळं मत असं आलं की तुम्ही तासगावातच कुठेतरी राहावा. कुठेतरी राहण्यापेक्षा तसंही तासगाव शहरात नेहमी तणावपूर्ण वातावरण राहिलेलं आहे आणि दहशतीचं वातावरण राहिलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला आपल्या सहकाऱ्यांबरोबर कार्यकर्त्यांबरोबर उभारलं पाहिजे. म्हणून साधारण प्रत्येक प्रभागामध्ये माझा मुक्काम येत्या 30 तारखेपर्यंत असेल आणि सहकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना आणि माझ्या उमेदवारांना धीर देण्यासाठी मी हे नियोजन आम्ही सर्वांनी केलेलं आहे. धन्यवाद. एकूणच दादांनी सांगितलं की हा मुक्काम योगायोगानं झालेला आहे आणि हा मुक्काम एकच नाही तर मतदारसंघामध्ये नेहमीच त्यांचे प्रचार दौरे असायचे, त्या दौऱ्यादरम्यान मुक्काम व्हायचा. एकूण सामान्य कुटुंबांच्या अडचणी, लोकांचे प्रश्न जाणून घेण्यासाठीच हा त्यांचा प्रयोग असेल. एकूण या मुक्कामामध्ये आपण थांबल्यानंतर लोक काय आपले प्रश्न किंवा अडीअडचणी मांडतायत का? तसं या मतदारसंघातल्या लोकांशी कौटुंबिक जिव्हाळा आमचा थोडासा जास्तीच आहे. आज ज्यावेळेस मी जावेद मिस्त्रींच्या घरी काल रात्री राहिलो त्यावेळेस एकूण समाजाच्या अडचणी असतील आणि तासगावला गॅरेज लाईन मोठी आहे, तर मग गॅरेज लाईनच्या बाबतीत आता आम्ही गॅरेज लाईनलाच मी राहिलोय, तर मग गॅरेज लाईनच्या बाबतीत सुद्धा चर्चा आमची झाली. एकूण अडचणी काय येतात या बाबतीत चर्चा झाली. थोडीशी माझी राहण्यामुळं त्यांची कौटुंबिक अडचण झाली असावी, पण त्यांनी अत्यंत सौहार्दपूर्ण माझी राहायची सोय केली, त्याबद्दल
मी कुटुंबियांचा त्यांच्या मनापासून आभारी आहे. आमच्या घराला लागले हेच आम्हाला आम्हाला पण कसं आम्ही टीव्ही मध्ये जास्त करून पाहत होतो ना, त्यांचा मुलगा त्यांचा आज आमच्या घरी आलं हेच महत्वाचं होतं. एकूण अनुभव कसा आला की म्हणजे तुम्हाला काय वाटलं? खूप खूप आनंद वाटला. धावपळ झाली, आम्हाला खूप आनंद झाला. बरं वाटलं. आमच्या एवढ्या गरीबाच्या घरी तिथे आले, धन्यवाद त्याच्याबद्दल. त्यांचं पै आमच्या घरी लागले हेच महत्वाचं होतं. मोठे आमदार आमच्या घरात चक्क मुक्कामासाठी येणार आहेत, ते आम्हाला साठी जरा धक्का बसला. दादा आमच्या घरात मुक्कामासाठी येणार आहेत. आमचं घर तर थोडं छोटं आहे, आम्हाला धक्का बसला. दादा म्हणले काय पण असू दे मी मुक्काम करणार, छोटा घर का असणार मी मुक्काम करणार म्हणून सांगितलं दादाने. नेमकी काय काय तयारी करावी लागली तुम्हाला? त्यामुळे आमची थोडी धावपळ जरा जास्त झाली, बायकांचा जरा थोडा त्रास झाला, स्वयंपाक इकडं वगैरे, पण केला ऍडजस्ट केलं कसं तर आम्ही. तसं काही नाही सांगितलं, काय तुमचं असलं ते साधं चालते, भाजी भाजी काय पण चालते सांगितलं. धन्यवाद म्हणले, चांगले स्वयंपाक झाले म्हणले, झोप चांगली लागली. मग सांगितलं एवढंच. व्हिडिओ जर्नलिस्ट आशुतोष चव्हाणसह संजय माळी, महाराष्ट्र मराठी न्यूज, तासगाव. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा. महाराष्ट्र मराठी न्यूज अपडेट रहा.